जय येडामाय. नमस्कार मित्रांनो, येडेश्वरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. मी येडामाय भक्त गणेश आपल्यासाठी येडेश्वरी आईसाहेबांच्या माहितीचे नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असतो. जर आईसाहेबांचे व्हिडिओ आवडले तर या व्हिडिओला लाईक करा आणि आईसाहेबांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढं येडेश्वरी आईसाहेबांच्या माहितीचे व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवर सोडत असतो ते सर्वात पहिले तुम्हाला पाहायला मिळतील व त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व त्या व्हिडिओचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लाभ होईल. हाच आपला नितळ आणि शुद्ध उद्देश. तर मित्रांनो, चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेल, हे माहीत आहे का येडेश्वरीच्या भक्तांना राग का येतो? तर मित्रांनो, हे आपण नंतर जाणून घेऊया. पहिलं आपण हे जाणून घेऊया की आपल्या येडेश्वरी आईसाहेब कशा प्रकट झाल्या. तर मित्रांनो, जेव्हा दुष्ट रावणानं माता सीतेचं अपहरण केलं तेव्हा प्रभू श्रीराम आपल्या सीतेला शोधत होते व त्यांच्या नयनी अश्रू वाहत होतं. आणि तेव्हा देवादिदेव महादेव आणि आई पार्वता हे दृश्य कैलासावर बसून पाहत होते व आई पार्वतीला हे दृश्य पाहवले नाही व पार्वती माता शिवशंभूंना असं म्हणते की प्रभू श्रीरामांसमोर मी सीतेचं रूप घेऊन जाते व प्रभू श्रीरामांना फसवते. असं म्हणून आईसाहेब तिथून जातात आणि बालघाट परिसरामध्ये प्रभू श्रीराम आपल्या सीतेला शोधत होते व पार्वती माता सीतेचं रूप घेऊन या प्रभू श्रीरामांसमोर येते व प्रभू श्रीराम असं म्हणतात, आई तू येडी झालीस का? मी तुला ओळखलं आहे. प्रभू श्रीरामानं नुसतं येडी म्हणल्यावर या आईला एवढा राग आला, डोंगर फोडूनच झाली ती प्रकट. मोठ्या मोठ्यानं आरोळ्या ठोकू लागली. या येडामाईला एवढं क्रोधित पाहून ती प्रभू श्रीराम सुद्धा घाबरले व या आईचा राग त्यांनाही शांत झाला नाही व महादेवांनी ब्रह्म विष्णू महेश यांना एकत्र घेऊन दत्तुबा लवणाच्या पाण्यानं या येडामाईचा राग शांत केला. आणि मित्रांनो, आता मुद्द्यावर बोलू. तर मित्रांनो, येडेश्वरीच्या भक्तांना एवढा राग का आहे तर हे जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपण ह्या येडेश्वरीचे सेवक आहोत. या आईची आपण सेवा अगदी मनापासून करतो. त्याच्यामुळे मित्रांनो, या येडेश्वरीची साया आपल्यावर असणारच ना. मित्रांनो, कधीकधी आपल्यासमोर काही अनुचित घडत असलं तेव्हा आपल्याला प्रचंड असा राग येतो व ती येडेश्वरी आपल्या मुखानं सदैव बोलत असते. काही अनुचित जरी घडलं तर त्या येडेश्वरीला प्रचंड असा राग येतो व तुम्हाला तर माहिती आहे, ही येडामाय शांत बसत नाही, जाग्यावर शिक्षा देते. व मित्रांनो, तुमच्या रागाचं हेही कारण असू शकतं. या येडेश्वरी आईसाहेबांना तुमच्या घरी यायचं असेल व तुम्हाला माळपर्डीचं सुख द्यायचं असेल. जेव्हा येडेश्वरीला आपल्या घरी यायचं असतं तेव्हाही असा त्रास होतो. आणि मित्रांनो, जरी राग आला तरी वाईट वाटून घेऊ नका. या येडेश्वरीची तुमच्यावर साया आहे असं समजा आणि हे जीवन आनंदाने जगा.